ओके, चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ठीक आहे, लेट मी शेअर द स्क्रीन. रेकॉर्डिंगचा ॲक्सेस दिलाय, ठीक मॉर्निंग आहे. सर. आय थिंक प्रियांना यांना रेकॉर्डिंगचा ॲक्सेस नव्हता, तर तो ॲक्सेस दिलाय. एकदा चेक करा, ठीक आहे. येस, एनी अदर क्वेरी गाईज? ठीक आहे. फाईन. लास्ट सेशनला आपण पायथनचा पहिला कोड करून बघितला होता, राईट? आणि लेट मी शो यू दॅट. डेस्कटॉपवरती आपण एक फोल्डर बनवतो, पायथन बॅच 25 में demo.py is there, right? If I open this file, open with a notepad. So this is a notepad, and if I open, always, can you check it? हे माझं इंट्रोडक्शन मी लिहिलं होतं काल, राईट? तुम्हाला सांगितलं तुमचं लिहा, रन करा. ठीक आहे, सगळ्यांनी ट्राय केलं असेल. ओके, काही इश्यू कोणाला नाहीये, असं समजून आपण पुढे जाऊ. ठीक आहे. सो टुडे आणखीन या प्रिंटला आपल्याला समजून घ्यायचंय. तर मी काय करतो, पायथन बॅच 25 मे याच्यामध्ये आपण ही फाईल डायरेक्ट बनवलीच, राईट? तर डायरेक्ट फाईल बनवण्याआधी आणखीन एक याच्यामध्ये फोल्डर बनवा. फोल्डरला नाव द्या डे. आय थिंक आज तिसरा दिवस आहे आपला, राईट? डे 3 नावाचा फोल्डर या फोल्डरमध्ये बनवला. तर मी याला डबल क्लिक केलं, हे बघा, पायथन बॅच 25 मे मध्ये आणखीन एक फोल्डर, आणि याच्यामध्ये आता आपल्याला फाईल बनवायच्या. जे काय आपण आज करू सगळ्या फाईल कशात असतील? डे 3. उद्या काय असेल? उद्या आणखीन एक फोल्डर इथं बनेल डे 4, परवा डे 5, पुन्हा डे 6, डे 7, लाईक दॅट. म्हणजे आपलं दररोजचा कोड फोल्डरमध्ये सेव्ह राहील. आणि नोट्स मी आज शेअर करून देईल फायनल, ठीक आहे. कालच्या परवाच्या नोट्स राहिले, आय नो दॅट. आजच्या, कालच्या, परवाच्या तिन्ही दिवसाच्या नोट्स तुम्हाला भेटतील, ठीक आहे, ड्राईव्हवरती. फाईन. सो डे 3 याच्यामध्ये फाईल आपल्याला नोटपॅडची सेव्ह करायची. सो नोटपॅड ओपन करा. ओके, नाव हिअर आय विल क्रिएट वन फाईल. याला मी कट करतो. हां, सो बघा, काल आपण प्रिंट यूज केला, राईट? प्रिंटमध्ये जे पण तुम्ही देता ते ॲज इट इज प्रिंट होतं, सगळ्यांना माहिती आहे. इफ आय राईट हिअर हॅलो आय एम आदी, मी याला सेव्ह कसं करायचं? फाईल सेव्ह ॲज. आता सेव्ह कुठं करायचं? डे 3च्या आतमध्ये. डे 3ला ओपन करा, आले डे 3च्या आतमध्ये. अँड नाव हिअर आय विल गिव्ह demo.py. कॅन यू चेक इट? फाईल सेव्ह. हाऊ टू रन इट? याला रन करण्यासाठी हे बघा, डे 3च्या आतमध्ये तुम्ही डेमो फाईल बनवली. इथं क्लिक करा, इथले कट करून cmd कमांड लाईनवरती आले, py demo.py. डन. हॅलो आय एम आधी. आउटपुट इज कमिंग. आउटपुट इज कमिंग, राईट? सो दिस इज अ प्रिंट फंक्शन. ओके, आता या प्रिंट फंक्शनमध्ये आणखीन इनोव्हेशन आपल्याला करता येतात. लेट सपोज मी या प्रिंटला आणखीन एकदा खाली इथं लिहिलं, हॅलो आय एम आधी, आय एम फ्रॉम पुणे. आता बाय डिफॉल्ट होतंय काय बघा, ज्यावेळेस तुम्ही 2 प्रिंट यूज केले, इफ आय रन दिस कोड डायरेक्टली, हे बघा, हॅलो आय एम आधी आणि आय एम फ्रॉम पुणे, ही लाईन ऑटोमॅटिक नेक्स्ट लाईनला येते. बरोबर आहे की नाही? पुढे जात नाहीये. ऑटोमॅटिक कुठं होते? याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट लाईनला ही लाईन आपल्याला भेटते. कोणती? याच्या खालची, राईट? जर मला नेक्स्ट लाईन नको असेल, तर आपल्याकडे काय सोल्युशन आहे का? इफ आय डोंट वॉन्ट नेक्स्ट लाईन, या त्याच्यासाठी सोल्युशन आपल्याकडे डेफिनेटली आहे. पण ते सोल्युशन मी तुम्हाला पुढं लूपिंगमध्ये सांगेन, ठीक आहे? नेक्स्ट लाईन कशाप्रकारे थांबवायची. पण आता होतंय काय? हे बघा, हॅलो यामध्ये हे झाल्यानंतर हा मेसेज याच्या पुढंच आला पाहिजे. म्हणजे इथं मला कंटिन्यू मेसेज पाहिजे. नेक्स्ट लाईनला नको आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे. ते लूपिंगमध्ये आपण बघू. दुसरी गोष्ट, मला आणखीन एक लाईनचा स्पेस इथं मध्ये द्यायचा आहे, किंवा ह्या हॅलो नंतर हे आय एम आधी नेक्स्ट लाईनला पाहिजे. तर काय करा, इथं /n म्हणून आपल्याला एक कीवर्ड भेटतो. यू हॅव टू जस्ट यूज दॅट. हे बघा, हॅलो नंतर झालं काय? हॅलो नंतर इथं लाईन ब्रेक झाली आणि तुमचं आय एम मध्ये कुठं आलं? खाली आलं. एकाच लाईनमध्ये इथं, पण /n मुळे काय झालं? नेक्स्ट लाईनला हे आलं. एन इज नथिंग बट नेक्स्ट लाईन. आता आय एम आधी मधलं, आधी मला त्याच्या खालच्या लाईनला पाहिजे. सो आय विल राईट वन मोर /n. सो नो व्हॉट हॅपन, हे बघा, आधी पण खाली आले. लुक ॲट दिस. व्हॉट इज द यूज ऑफ /n? What is the use of /n? To move to the next line, we can use /n here. नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी /n आपण यूज करतो. लाईक दिस. आउटपुट कॅन यू चेक? हॅलो नंतर /n आहे म्हणून आपण खाली आलो. आय एम नंतर /n आहे म्हणून आपण खाली आलो. पण सर,
आधी नंतर स्लॅश एन थोडी आहे. आपण कसं काय खाली आलो? कारण बाय डिफॉल्ट प्रिंट या फंक्शनमध्ये स्लॅश एन डिफाईन केलाय. सगळ्यात शेवटी इथं दिसत नाहीये, पण आहे. काय प्रूफ आहे सर? हे काय? हे खाली कसं काय आलं मग? हे खाली आलं म्हणजे काय? इथं स्लॅश एन आहे. आय एम खाली आलं म्हणजे इथं स्लॅश एन आहे हे बघा. पण इथं कुठे आहे? दिसत नाही, पण आहे. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामुळे टेक्स्ट खाली जातं. ठीक आहे. आता आय एम फ्रॉम पुणे याच्यामध्ये आपण जो स्पेस दिलाय हे बघा, हा एवढा स्पेस इथं स्पेस दिसत आहे आपल्याला. ॲज इट इज स्पेस दिसत आहे. कॅन यू चेक इट? हो, दिसत आहे. हा स्पेस आणि स्पेस मॅच होतोय. इथला पण मॅच होतोय. बट इफ आय राइट समथिंग स्लॅश टी हिअर, व्हॉट आय एम रायटिंग स्लॅश टी. नाऊ स्पेस इज इन्क्रीज्ड. वॉव! स्लॅश टी दिल्या स्पेस किती होता हो? थोडाच होता की नाही? वाढला की नाही? सो स्लॅश टी इज नथिंग बट टॅब. आपण टॅब दाबल्यानंतर जेवढा स्पेस आपल्याला भेटतो तेवढा स्पेस इथं भेटतो. आणखीन एकदा मी स्लॅश टी दिली. 2 वेळा स्लॅश टी. आणखीन स्पेस तुम्हाला दिसेल हे बघा. हा एक टॅब, पुन्हा दुसरा टॅब. So to increase the space in between element or your output, you can use what guys? What guys? Slash t. Okay. Slash n for next line, slash t for space. Okay. Can I write here? Slash n. What is the use of slash n? To print output in the next line. Next line ला output print करण्यासाठी slash n. Slash t. Slash t. What is the use of slash t? To generate extra space. Extra space. We can use slash t. बघा ना, एक्स्ट्रा स्पेस आलाय आपल्याला. स्लॅश टी दोनदा लिहिलं. किती स्पेस आला? कॅन यू चेक इट? तुम्ही इथं लिहिलंय आय आणि एमच्या मध्ये. तुम्ही जर फ्रॉमच्या इथं लिहिलं, इथं स्पेस येईल हे बघा. इफ आय राईट स्लॅश टी हिअर, फ्रॉम आणि पुणेच्या मध्ये स्पेस हे बघा आला. राईट? पुढे चालण्याचा यूज होणार आहे, नक्की होणार आहे. सो दॅट्स वाय वी आर लर्निंग स्लॅश टी हिअर. ओके, स्लॅश एन हिअर. ओके. आणखीन प्रिंट बद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता हे प्रिंट आहे काय नेमकं? तर ही भानगड काय नेमकं? हे प्रिंट केल्यावर प्रिंट होतंय कसं काय? If someone asks you what is exactly print, then you have to tell them print is nothing but, उलट का झालं रे? Print is nothing but this is a predefined function given by, अरे छोटं करायला गेलं की उलट व्हायला लागले. खालून करू का छोटं? ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. बस एवढंच करायचं मला. बघा हे आहे काय? हे फंक्शन आहे. predefined function given by Python. हे पायथननं दिलेलं एक फंक्शन आहे. फंक्शन? What do you mean by functions? Function is nothing but it is a group of code which is used to perform some special operation. Function काय असतं बघा? Function is what? Function is a group of statement which is used to perform some operations. याचं काम असतं काहीतरी परफॉर्म करणं. मग तसं एक प्रिंट फंक्शन काय परफॉर्म करतं? आणि याच्यामध्ये खूप सारा कोड लिहिलाय का? हो. आपलं नाहीये. हे कोणाचं आहे? प्री-डिफाईन म्हणजे काय? ऑलरेडी डिफाईन केलं. कुणी? पायथननं. आपण लिहायला पायथनमध्ये तुम्ही घ्या आणि यूज करा. कशासाठी? टू प्रिंट द आउटपुट ऑन कन्सोल. आणि मेन गोष्ट या प्रिंटमध्ये आपण जे देतो ते प्रिंट होतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये डबल कोटमध्ये जे देतो तेच प्रिंट होतंय. तुम्ही जर डबल कोट नाही दिलं, मी डायरेक्ट लिहिलं आधी. लुक ॲट दिस. डबल कोट दिला का नाही? अँड नाऊ यू कॅन रन युअर कोड. व्हॉट हॅपन? CLS. कॅन यू चेक इट? एरर बघा. आय एम फ्रॉम पुणे हे आलं, पण आधीला काय म्हणतोय हा? नेम आधी इज नॉट डिफाईन्ड. वी आर गेटिंग वन एरर कॉल्ड नेम एरर. आपला इंटरप्रिटर म्हणतोय भाई हे आधी आहे काय नेमकं? तर याला कसं काय कळलं ना आधी? हे वरचं तर कळायला लागले. अहो याला डबल कोट नाही दिला. डबल कोट देणं खूप गरजेचं आहे इफ यू वॉन्ट टू प्रिंट आउटपुट ॲज इट इज. डबल कोट कशाला लागतो माहिती आहे का? हे काय आहेत? कॅरेक्टर्स आहेत. याचं कॅरेक्टर टाइप ऑफ डेटा. याच्यासाठी डबल कोट इज रिक्वायर्ड. पण सर याच्यासाठी पण डबल कोट लागतील. आपण नाही दिले. मी जर डबल कोट दिले, हे कॅन चेक. नाव आता काय म्हणेल हा मला? आधी. व्हेरी सिम्पल राईट? डायरेक्ट प्रिंट झालं. सर डबल कोट दिल्यावर प्रिंट होतं? हो. मी जर सिंगल कोट दिला तर, लेट्स आय एम सेइंग राम. सिंगल कोट सुद्धा चालेल. हे बघ, सिंगल कोटला सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. सर मी ट्रिपल कोट दिला तर, मी ट्रिपल कोट दिला लाईक दिस पुणे.
कॅन यू चेक इट? ट्रिपल कोट कळतंय? 3दा डबल कोट वापरायचा लाइक दिस. हा सिंगल कोट, हा डबल कोट, हा ट्रिपल कोट. ट्रिपल कोट सुद्धा चालेल. जर 4दा दिल्यावर 4दा नाही बरं का चालणार. सिंगल, डबल, ट्रिपल इज व्हॅलिड. कळतं सगळ्यांना कॅरेक्टरसाठी. सर आय वॉन्ट टू प्रिंट अ नंबर. फॉर दिस नंबर डबल कोट इज रिक्वायर्ड. लुक ॲट दिस. नंबरसाठी गरज आहे का हो? अजिबात नाही. तुम्ही नंबर ॲज इट इज लिहा. हा डायरेक्ट प्रिंट केला जाईल. याला कुठलाही डबल कोट पाहिजे नाही. पण याला जर दिला नाही, एरर येते बरं का. कॅरेक्टरसाठी डबल कोट पाहिजे, नंबरसाठी नकोय. नंबर डायरेक्ट प्रिंट होतो. कॅल्क्युलेशन डायरेक्ट प्रिंट होतं. ते बघा मी दिलं 100 अधिक 100. काय गरज आहे डबल कोटची? 100 आणि 100 किती? 200. इव्हन हे तर काहीच कॅल्क्युलेशन नाही. यू कॅन परफॉर्म एनी डिफिकल्ट कॅल्क्युलेशन ऑल्सो. लेट्स से 344 इंटू 344 डिवाइड बाय 2 और 3. किती अवघड कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशन एका सेकंदामध्ये आलं का आउटपुट? कठीण आहे बघा. म्हणजे नंबरला डबल कोट लागतंय का? हां, अजिबात नाही. नंबरसाठी डबल कोट लागत नाही. डबल कोट फक्त कॅरेक्टरसाठी लागतो. कळतंय सगळ्यांना? सो कॅन यू परफॉर्म ऑल दी अरिथमेटिक ऑपरेशन्स गाईज? 200 प्लस 100. Then can I write 100 minus 50? Can I write 100 into 5? Can I write 200 divided by 2? झाले ना सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स. प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. येस ऑर नो? येस ऑर नो? कॅन यू चेक इट? इफ आय रन नाव, सॉरी, ओके, CLS, कॅन यू चेक इट? 200 अधिक 100 किती आलं? 300. 100 वजा 50, 50. 100 गुणिले 5, 500. 200 डिवाइड बाय 2, 100. पण आता या कोडला बघून मी जर तुम्हाला हा कोड नाही दाखवला, फक्त हेच दाखवलं, म्हणलं हे काय आहे मला सांगा. तुम्ही मला सर कसं काय कळायचं राव, हे 100 काय 200 काय? हे कळतं हे काय? काहीच कळत नाही. ओके, अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही या आउटपुट सोबत एक मेसेज जोडू शकता. कसा जोडायचा तो मेसेज बघा. हे 100 अधिक 100 हे ॲडिशन आहे, राइट? ॲडिशन आहे. सो कॅन आय राइट हिअर इन डबल कोट ॲडिशन? लुक ॲट दिस. मी डबल कोटमध्ये ॲडिशन लिहिलं, इक्वल टू दिलं. ओके. आता हे एवढा पार्ट डबल कोटमध्ये आहे आणि हा पार्ट डबल कोटच्या बाहेर आहे. तर तुम्ही तर म्हणले कॅरेक्टर असेल तर डबल कोट लावा, लावला. बरोबर आहे, लावला डबल कोट. याला गरज नाही, नाही लावला. पण आता कॉम्बिनेशन झालंय. डबल कोट पण आहे आणि विदाऊट डबल कोट पण आहे. जर हे कॉम्बिनेशन असेल तर इथं कोमा गरजेचा आहे म्हणजे आहे. इथं कोमा पाहिजे बरं का. कशामुळं? हा कोमा सेपरेट करतो याला आणि याला. सेपरेट करण्यासाठी कोमा पाहिजे. नाव कॅन यू चेक इट गाईज? ॲडिशन इक्वल टू 200 आलं का? ॲडिशन ॲज इट इज आलं आणि 100 अधिक 100 200 कॅल्क्युलेशन करून आलं. म्हणजे याने याला आणि याला वेगळं केलं. अरे गेटिंग माय पॉइंट? आता हे काय? हे पण समथिंग कॅल्क्युलेशनच आहे. सो हिअर आय विल राइट कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन. ठीक आहे. याला पण वेगळं करा. ही पण ॲडिशनच आहे. मी म्हणलं ॲडिशन, ॲडिशन. मी म्हणलं याला पण वेगळं करा. मी म्हणलं हे काय? हे सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन. मी म्हणलं याला पण वेगळं करा. हे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन. मी म्हणलं याला पण वेगळं करा. याला पण वेगळं करा. हे काय? डिव्हिजन. मी म्हणलं याला पण काय करा? वेगळं करा. सगळ्यांना वेगळं केलं. नाऊ कॅन यू चेक इट? आता जर तुम्हाला मी हा कोड नाही दाखवला, तुम्हाला म्हणलं बोला हे काय? तुम्ही म्हणला सर हे ॲडिशन आहे आणि काय? एवढं आम्हाला वाचता येत नाही का? हे काय? हे कॅल्क्युलेशन आहे. हे ॲडिशन आहे, हे सबट्रॅक्शन आहे, हे दिसतंय आपल्याला. हे कोणामुळे दिसतंय? बिकॉज वी आर रायटिंग कोड लाइक दिस. डबल कोट कंबाईन केलं आपण या कॅल्क्युलेशन सोबत. डबल कोटमधलं ॲडिशन याच्यासोबत जोडलं युजिंग कोमा. आर यू गेटिंग माय पॉइंट? टू अंडरस्टँड द आउटपुट. बघा आपल्याला हे समजावं म्हणून हे केलंय. हे नसतं लिहिलं तर आपल्याला अवघडच होतं की काय कसं आहे, म्हणजे आयडियाच नाही की काही, बरोबर की नाही? इव्हन यू आर प्रिंटिंग समथिंग, लेट्स से यू आर प्रिंटिंग लाइक दिस. और ठीक आहे, ठीक आहे. एवढं फाईन आहे. मी व्हेरिएबल नंतर मध्ये ते सांगेल. सो दॅट इज द एक्स्ट्रा यूज ऑफ प्रिंट फंक्शन वी कॅन से. सो कॅन आय कॉपी दिस फॉर द नोट्स? ओके. नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे.
डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. ओके. प्रिंटच्या मदतीने आपण अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी प्रिंट करू शकतो. सो यू कॅन अल्सो परफॉर्म दी ॲडिशन, सबट्रॅक्शन, these काइंड ऑफ टास्क. ओके. तर प्रिंट फंक्शन आहे. याच्यामध्ये काही पण द्या, प्रिंट होतंय. नंबर दिला, डबल कोट लागत नाही. नाही दिला, लागतो. एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. नाऊ आता फक्त प्रिंटवरतीच डिपेंड राहून चालणार नाही ना? का हो सर, एवढ्यानं होत नाही का? एवढ्यानं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनणार नाहीत का? नाही बनणार. फक्त प्रिंटवर जर सॉफ्टवेअर बनली असती तर झालं, पायथन झालं असतं आपलं आजच होय. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनण्यासाठी वी हॅव टू लर्न डिफरंट काइंड ऑफ कॉन्सेप्ट्स गाईज. वेगवेगळ्या कॉन्सेप्ट ज्या पायथनने दिल्या त्या शिकाव्या लागतात. हे प्रिंटर जस्ट यू नो आउटपुटसाठी आहे. पुढं चालून आपल्याला खूप साऱ्या कॉन्सेप्ट शिकायच्या आहेत. पण आज आपल्याला एक मेन कॉन्सेप्ट शिकायची आहे. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे व्हेरिएबल अँड डेटा टाइप्स. व्हेरिएबल अँड डेटा टाइप्स इन पायथन. ठीक आहे. पण ही ही कॉन्सेप्ट चालू करण्याच्या आधी तुम्हाला आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे, जी की इंटरव्ह्यूमध्ये 100% विचारली जाऊ शकते आणि ती म्हणजे पायथनचा कोड रन कसं काय होतोय? एक्झिक्यूट कसं काय होतोय? त्याचं इंटर्नल वर्किंग काय? पायथन प्रोग्राम एक्झिक्यूशन. ओके. बघा इंटरनली पायथनचा प्रोग्राम रन कसा होतो हे बघू आपण मग व्हेरिएबलकडे जाऊ. पायथनचा प्रोग्राम रन कसा होतो लक्षात घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. बेडे-बेडे सावधान. हे बघा. होतं काय? सगळ्यात आधी आपण पायथनची फाईल बनवतो. काय नाव दिलं फाईलला? डेमो.py म्हणजे py एक्सटेन्शनची फाईल बनवतो. व्हेरी सिंपल. ठीक आहे सर. याला मी नाव दिलं डेमो.py. काही नाव देऊ शकता. मी आदी.py पण म्हणू शकतो. राम.py, अभि.py, माझं नाव, तुमचं नाव, कोणाचंही नाव देऊ शकतो. याच्यामध्ये असतो काय? पायथनचा कोड. सो कॅन आय राइट हिअर? याच्यामध्ये काय असणार आहे? पायथनचा कोड. मग काय असू शकतो? तुम्ही प्रिंट लिहिलेलं असेल, XYZ एनी कोड कॅन बी अवेलेबल हिअर. राइट? ओके. हा जो कोड असतो मित्रांनो पायथॉनचा, या कोडला म्हणतात सोर्स कोड. कसला कोड? सोर्स कोड याला म्हटलं जातं. ठीक आहे. दुसरं काय नाव आहे का याला? हो. याला हाय लेव्हल कोड सुद्धा म्हटलं जातं. कसला कोड? हाय लेव्हल कोड सुद्धा याला म्हटलं जातं. ठीक आहे. मग हा कोड मी तुम्हाला सांगितलं होतं मशीनकडून एक्झिक्यूट करून घेतला जातो. पण सर मशीनकडून एक्झिक्यूट करून घ्यायला, हा तर इंग्लिशमध्ये लिहिलाय. आणि तुम्ही सांगितलं होतं आम्हाला आठवतंय, मशीनला फक्त समजतंय काय? मशीन कोड. मशीनला याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही. एवढंच समजतंय 0101 तर राडा आहे राव. हे इंग्लिश आहे. हे 01 कसं काय म्हणजे होणार काय आतमध्ये? तर होतंय काय बघा इंटरनली. आपल्याला फक्त इथं रन केलं की आउटपुट भेटतंय आणि आपल्याला कसं वाटतंय, वॉव! हाऊ इट इज स्वीट. किती भारी आहे हे, राइट? हे आपल्याला वाटतं. पण इंटरनली दुनियाभराच्या गोष्टी होतात. काय होतंय ते बघा. तुम्ही लिहिलेला कोड, हा तुम्ही कोड लिहिला. या कोडचा मशीन कोडपर्यंतचा प्रवास खूप इंटरनली डिफिकल्ट असतो. ओके. पण तो आपल्याला कळत नाही. इतका तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये होतो. होतं काय? आता बघा हा जो कोड आहे, हा कोड सगळ्यात आधी कंपाईल होतो इंटरनली. कंपाईल होतो कसा? पी-वाय-सी नावाचा एक प्रोग्राम इंटरनली Pythonमध्ये लिहिलेला आहे. पी-वाय-सी नावाचा प्रोग्राम. पी-वाय-सी? हो. व्हॉट डू मीन बाय पी-वाय-सी सर? हे पी-वाय-सी काय भानगड आहे? पी-वाय-सी. धिस इज समथिंग पायथन कंपाइलर. बघा, खूप जणांकडून तुम्ही ऐकलं असेल, की पायथन ही इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज राइट? पण पब्लिक पायथनमध्ये कंपाइलर पण असतं बरं का. कंपाइलर सर आता हे कंपाइलर काय भानगड आहे? आम्ही पहिल्यांदाच ऐकायला कंपाइलर. बरोबर आहे. बघा कंपाइलर करतो काय? सोपं काम आहे याचं. कंपाइलर कंपाइलर विल कन्वर्ट सोर्स कोड इंटू बाईट कोड. कंपाइलरचं काम काय? सोर्स कोडचं कन्व्हर्जन बाईट कोडमध्ये करणं. हा सोर्स कोड आहे. पायथनचा कंपाइलर इथं येतो. हा कोड पूर्ण घेतो आणि याचं कन्व्हर्जन एका इंटरमिडिएट कोडमध्ये करतो आणि त्या कोडचं नाव काय माहिती आहे? बाईट कोड हो. बाईट कोड. कोण बनवतो? पायथनचा कंपाइलर. हे इंटरनली होतं बरं का. आपल्याला म्हणजे घेणं-देणं नाही याचं. हे सगळं होतंय. पण कसं होतंय माहीत पाहिजे. हे होतंय हे माहीत पाहिजे. ठीक आहे. पी-वाय-सी दॅट इज पायथन कंपाइलर केम इंटू द पिक्चर. सर हे कुठं आहे? आपण तर इन्स्टॉल पण केलं नाही. अहो, आपण ज्यावेळेस पायथन इन्स्टॉल केलं ना काल, केलं की नाही? त्याच्यामध्येच भेटतं हे सगळं. त्याच्यामध्येच भेटतं हे सगळं. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. पी-वाय-सी पुढं मी पी-व्ही-एम सांगणार ते याच्यातच भेटतं.
मग जर बाईट कोड बनला, या बाईट कोडच्या फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? आधी डॉट पी-वाय या फाईलचं कन्व्हर्जन पी-वाय-सी कडून कशात होतं माहिती आहे? आधी डॉट पी-वाय-सी. सर पी-वाय होती ना, पी-वाय-सी कसं काय झाली? अहो याच्यामुळं. बाईट कोड बनला, पी-वाय-सी फाईल तयार झाली. म्हणजेच काय? कंपाइल्ड फाईल म्हणतात त्याला. कंपाइल्ड म्हणजे कंपाईल झालेली फाईल. व्हॉट डू मीन बाय कंपायलर? कंपायलरचं काम सोर्स कोडचा बाईट कोड करणं. हा एक ट्रान्सलेटर आहे. व्हॉट इज कंपायलर? कंपायलर इज अ प्रोग्राम म्हणा किंवा सॉफ्टवेअर म्हणा. सॉफ्टवेअर ओके. और याला तुम्ही ट्रान्सलेटर सुद्धा म्हणू शकता. काय? ट्रान्सलेटर. एका कोडचं कन्व्हर्जन दुसऱ्या कोडमध्ये करणारा हा काय? ट्रान्सलेटर आहे. त्याचं काम सोर्स कोडचं बाईट कोड करणं आहे. ठीक आहे. ठीक आहे सर, पी-वाय-सीने पी-वाय-सी फाईलमध्ये कन्व्हर्ट केलं. पुढं काय होतंय? पुढं मशीन कोड बनतंय? नाही. बघा पुढं काय होतं? पुढं येतो पिक्चरमध्ये आणखीन एक मॉड्यूल जो की या पायथन इन्स्टॉल केल्यानंतरच आपल्याला भेटतो. त्याचं नाव आहे पी-व्ही-एम. पी-व्ही-एम आता हे काय भानगड आहे? ही नवीन-नवीन भानगडी येत राहतात हळू-हळू. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पायथन व्हर्चुअल मशीन म्हणतात त्याला. काय म्हणतात? पायथन व्हर्चुअल मशीन. व्हर्चुअल म्हणजे अहो दिसत नाही आपल्याला हे. बरोबर की नाही? फिजिकल असते दिसली असती. व्हर्चुअल आहे. ओके, दिस इज अल्सो वन टाइप ऑफ सॉफ्टवेअर. दिस इज अल्सो वन टाइप ऑफ प्रोग्राम और सॉफ्टवेअर. हे पायथनने बनवून ठेवलंय आपल्यासाठी. मग हा जो बाईट कोड आहे, पी-वाय-सी फाईल आहे, या पी-व्ही-एममध्ये पायथन व्हर्चुअल मशीनमध्ये इंटरप्रिटर असतो. कुठं असतो इंटरप्रिटर जर तुम्हाला विचारलं कोणी? होय, पायथनमध्ये असणारा इंटरप्रिटर कुठं असतो? तुम्ही काय म्हणाल? "काय किंवा आपल्याला काय माहिती? तेवढं एवढं लांबचं नाही माहीत आपल्याला." असं म्हणणार का? नाही, नाही. यू हॅव टू टेल पायथन इंटरप्रिटर इज प्रेझेंट इनसाइड पी-व्ही-एम. त्या पी-व्ही-एममध्ये हा इंटरप्रिटर इथं बसलाय. हा काय करतो माहिती आहे का? हा बाईट कोड घेतो. हा बाईट कोड घेतो आणि या बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये करतो. आणि जेव्हा का बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये होतं मित्रांनो, ही जी आधी डॉट पी-वाय-सी फाईल दिसते, याचं रूपांतर मशीन कोडमध्ये झाल्यावर काय होतं माहिती आहे का? ई-एक्स-ई फाईल. कसली फाईल? एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे तुमचा कोड रन होतो. आधी डॉट पी-वाय पासून आधी डॉट ई-एक्स-ई पर्यंतचा प्रवास म्हणजे पायथन प्रोग्रामचं एक्झिक्युशन. आर यू एबल टू अंडरस्टँड? एवढं सगळं आतमध्ये होतं आणि आपण फक्त पी-वाय डेमो डॉट पी-वाय लिहिलं, झालं रे. एवढं सोपं आहे का? इंटरनली एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आपल्या कोडला जावं लागतं. आधी बाईट कोड बनतो, मग मशीन कोड बनतो. बाईट कोड पी-वाय-सी बनवतो, मशीन कोड इंटरप्रिटर बनवतो. आर यू एबल टू अंडरस्टँड गाईज? कळतंय? हे सगळं इंटरनली होतं. हा इंटरप्रिटर काय? हा पण कंपायलर सारखा ट्रान्सलेटर आहे. व्हॉट इज इंटरप्रिटर? दिस इज अल्सो ट्रान्सलेटर. त्याचं काम काय? इंटरप्रिटर इंटरप्रिटर इज अ सॉफ्टवेअर म्हणा, याला पण तुम्ही ट्रान्सलेटर म्हणू शकता. याचं पण काम काय आहे? इट विल कन्व्हर्ट इट विल कन्व्हर्ट बाईट कोड इंटू मशीन कोड. बघा ना, हा बाईट कोड घेतो आणि मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. मशीन कोड म्हणजे जो मशीनला समजतो. सोर्स कोड म्हणजे जो आपल्याला समजतो. बाईट कोड म्हणजे जो मशीनला पण नाही ना आपल्याला पण नाही. फक्त इंटरप्रिटरला समजतो. म्हणून तर हा घेतो ना. आर यू एबल टू अंडरस्टँड? मग मशीन कोड बनला, आउटपुट आलं. दॅट इज द प्रोग्राम एक्झिक्युशन. कोणाला काय क्वेशन याच्यामध्ये? गॉट इट. नाऊ लेट्स टॉक सर अबाउट येस. पी-व्ही-एम मध्ये फक्त इंटरप्रिटरच असतो का नो. पायथनसाठी? देअर आर लॉट्स ऑफ थिंग्स अवेलेबल इन द पी-व्ही-एम. आता सध्या इंटरप्रिटरच मी सांगितलंय. पुढे चालून मी बाकीच्या गोष्टी कव्हर करेल. ठीक आहे. बरं, थँक्यू. या पी-व्ही-एममध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात मित्रांनो. खूप साऱ्या मेमरी मॅनेजमेंट म्हणू नका. परत म्हणलं तर गार्बेज कलेक्शन असेल. खूप सारे मेमरी एरियाज असतील. लॉट्स ऑफ थिंग्स अवेलेबल इन द पी-व्ही-एम. ठीक आहे. आता हा पी-व्ही-एम इन डेप्थ मी पुढे सांगेल तुम्हाला. आता जर सांगितलं तर काही जणांना वाटेल, "भाई मी पायथनच शिकायला लागलोय का? का एवढं अवघड असतं तर मी कोर्सच घेतला नसता." अशी फिलिंग कुणाला आली नाही पाहिजे. त्याची काळजी मलाच घ्यावी लागेल. बरोबर की नाही? ओके. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. हळू आपल्याला डेप्थमध्ये जायचंय. ठीक आहे. आता सध्या काही जणांना हीच डेप्थ वाटत असेल. सर वाटलं होतं पायथन लय सोपं आहे. काल तर तुम्ही लय गुणगान गायला होता. पायथन लय सोपं आहे, लय सोपं आहे आणि हे काय आहे?
हे अवघड आहे का? अवघड नाही आहे ॲक्चुअली. इट इज व्हेरी सिंपल गाईज. ओके. जस्ट यू हॅव टू वॉच रेकॉर्डिंग ॲट लीस्ट 2 टाइम्स. 2 वेळा रेकॉर्डिंग बघितली, गॅरंटेड. आय विल गॅरंटी यू की तुम्हाला ह्या गोष्टी डोसक्यात बसणार. ठीक आहे. सो नाऊ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हेरिएबल अँड डेटा टाइप. बघा, व्हेरिएबलची गरज काय एक्झॅक्टली आणि डेटा टाइप पायथनमध्ये किती आहेत, कसे आहेत? लेट्स टॉक अबाउट दॅट. व्हेरिएबल इज व्हॉट एक्झॅक्टली? व्हॉट डू मीन बाय व्हेरिएबल? गरज काय याची? बघा, व्हेरिएबल इज यूज्ड टू स्टोअर डेटा इन कॉम्प्युटर मेमरी. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलची गरज लागते किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल लागतो. डेटा स्टोअर करण्यासाठी हो. कसला डेटा सर? हे बघा, आता आपण इथं आधी स्टोअर केला, हा डेटा आहे. हे राम हा डेटा आहे. 100 डेटा आहे. हे कॅल्क्युलेशन हा डेटा आहे. म्हणजे डेटा कॅन बी एनिथिंग. हा डेटा स्टोअर करावा लागेल. सर स्टोअर न करता पण आउटपुट यायच लागले की हे काय? आपण स्टोअर केलं का कुठं? नाही. डायरेक्ट प्रिंटमध्ये येतोय आणि डायरेक्ट आउटपुट येतंय. मग जर डायरेक्ट आउटपुट येत असेल, तर स्टोअर करायची काय गरज आहे? तुम्ही म्हणताय व्हेरिएबल बनवा आणि स्टोअर करा. मग आधी दाखवतो कसं बनवतात, मग तुम्हाला याची गरज तुम्हाला ॲक्चुअली कळेल. बघा, व्हेरिएबल बनवतात कसं? वी हॅव टू क्रिएट द व्हेरिएबल. ओके. व्हेरिएबल आपण बनवतो. सिंटॅक्स इथं सांगतो मी. सिंटॅक्स कसा असतो सिंटॅक्स? व्हेरिएबलचं नाव अँड इक्वल टू देऊन आपण डायरेक्ट याची काय देतो? व्हॅल्यू. एवढं सोपं आहे व्हेरिएबल बनवून. याच्यात काय व्हेरिएबल डिक्लेअर वगैरे करायचं. डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव व्हॅल्यू. तर एखादं एक्झाम्पल हे बघा. एक एक्झाम्पल दिलं मी. व्हेरिएबलचं नाव दिलं मी नेम अँड व्हॅल्यू आय एम पासिंग आधी. कॅन यू चेक इट? व्हेरिएबलचं नाव नेम अँड व्हॅल्यू पासिंग आधी. म्हणजे या व्हेरिएबलमध्ये ज्याचं नाव नेम आहे, त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू दिली, त्याचं नाव आहे आधी. आणि कशी दिली? इक्वल टूच्या मदतीने. इक्वल टू इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज ऑपरेटर गाइस, असाइनमेंट ऑपरेटर. राइट साइडची व्हॅल्यू या लेफ्ट साइडच्या नेम व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं काम याचं आहे. मग आता आधी कुठं स्टोअर होणार? नेममध्ये स्टोअर होणार. इंटरनली होणार काय? एक असा मेमरीमध्ये बॉक्स बनणार आणि या बॉक्समध्ये हा मेमरीचं मेमरी आहे ही, वेगळं काही नाहीये. आणि याला नाव दिलं जाणार नेम. आणि ह्या नेम नावाच्या मेमरीमध्ये काय स्टोअर केलंय? आधी. व्हॉट इज दिस नेम? दिस इज अ variable name. So variable is also called variable is a named memory location. मेमरी लोकेशनला दिलं गेलेलं नाव म्हणजेच काय? व्हेरिएबल. बघा, हे नाव दिलंय. हे तुमची मेमरी आहे. ही तुमची मेमरी आहे, लक्षात घ्या. दिस इज युअर मेमरी. मेमरी? कसली मेमरी? सर आम्ही तर मेमरी वगैरे काही टाकलीच नाही. अहो, ही कॉम्प्युटरची मेमरी असते. कुठली मेमरी? कॉम्प्युटरची मेमरी. कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारच्या मेमरी असतात. त्याच्यामधल्या रॅम मेमरीमध्ये हा डेटा स्टोअर होतो. रँडम ॲक्सेस मेमरी. कुठली मेमरी? रँडम ॲक्सेस मेमरी. जी की टेम्पररी मेमरी असते. तात्पुरती. लाईट गेली, सगळा डेटा उडला. सर काय उपयोग आहे याचा? उपयोग आहे. टेम्पररी गोष्टी शिकण्यासाठी व्हेरिएबल यूज केला जातो. इन फ्युचर तुम्ही व्हेरिएबल यूज करून त्याला डेटाबेसमध्ये स्टोअर कराल. त्याला फाईलमध्ये स्टोअर कराल, राइट? आता सध्या आपण शिकण्यासाठी हा यूज करत आहे, राइट? सो रॅममध्ये हा डेटा स्टोअर केला जातो रॅमच्या मेमरीमध्ये. ठीक आहे? ही तुमची मेमरी आहे. हे तुमच्या व्हेरिएबलचं नाव आहे. मी काय लिहिलं? व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन. या मेमरी लोकेशनला दिलं गेलेलं नाव काय? व्हेरिएबल. दॅट इज नेम. जर तुम्हाला आधी पाहिजे असेल, तर तुम्हाला कुठून जावं लागेल? नेम थ्रू जावं लागेल. तुम्हाला नेमला प्रिंट करावं लागेल, मग हा भेटेल. काय बोलताय सर? हो. मी एक नवीन फाईल बनवली. इथं मी लिहिलं नेम इक्वल टू आधी. कॅन यू चेक इट? याला सेव्ह करू. फाईल, सेव्ह ॲज. मी दिलं test.py. हे बघा, झाली सेव्ह. आता मी याला प्रिंट करत आहे. बघा, मी प्रिंट कशाला करत आहे? प्रिंट करत आहे नेम. आता तुम्ही मला सर हे तर कॅरेक्टर आहे, तुम्ही याला डबल कोट दिलाच नाही. तर डबल कोट व्हेरिएबलला लागत नाही. त्याच्या व्हॅल्यूला डबल कोट दिलाय ना. मग ही व्हॅल्यू स्टोअर याच्यात झाली. याला डबल कोट द्यायची गरज अजिबात नाही. इफ यू केम हिअर अँड जस्ट रन द फाईल test.py, आउटपुट इज आधी. तर ॲक्चुअलीमध्ये आपण आधीला प्रिंट केला का हो? नाही. कशाला केला? नेम. आपण नेममध्ये आहे काय? आधी आहे ना. या मेमरी लोकेशनला भेटलं काय? आधी. तुम्ही नेम थ्रू गेलात, नेमला प्रिंट केला, नेममध्ये आधी आहे. इफ आय राइट समथिंग आयडी 101, या आयडी व्हेरिएबलमध्ये आहे काय? 101 आहे. हे बरोबर की नाही? हे बघा, आलं का 101?
म्हणजे मी व्हेरिएबल प्रिंट करतोय, त्याची व्हॅल्यू मला भेटते. मी म्हणला ॲड्रेस, ॲड्रेस, ॲड्रेस इज समथिंग पुणे and if I print now address, the output will be what? Obviously पुणे ना सर, हे बघा. If I give another variable, let's say age 25. If I print age, what is the age value? Age is 25. 25 is coming. म्हणजे व्हेरिएबल प्रिंट करताय तुम्ही, त्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटते. If I write height, height is something 5.5. If I print the height, can you check it? And what is the height? 5.5. Coming. Are you able to understand what is this variable? Value, variable, value, variable, value. आणि आपण त्याला प्रिंट करत आहे. बरोबर की नाही? मग त्याच्यातली व्हॅल्यूज भेटणार आपल्याला. करेक्ट ऑर नॉट? सो दिस इज अ व्हेरिएबल कॉन्सेप्ट व्हिच इज व्हेरी सिंपल. व्हेरिएबल बनवा, व्हॅल्यू द्या. व्हेरिएबल बनवा, व्हॅल्यू द्या, प्रिंट करा. ते गोष्ट आहे. सो ठीक आहे, व्हेरिएबल बनवायचं कळालं. बनवायचे कशामुळं? बरोबर क्वेश्चन आहे ना, का बनवायचं? बघा त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. तुम्ही हा आधीला स्टोअर केला याच्यामध्ये. तर मी स्टोअर नसता केला. मी डायरेक्ट जरी असं लिहिलं असतं प्रिंट आधी. येतंयच ना आउटपुट. हे आउटपुट येत नाही का? तुम्ही असं स्टोअर करून प्रिंट केलं काय आणि डायरेक्ट केलं काय? एकच ना. हे बघा डायरेक्ट आधी आलंच की खाली पण. इथं नेमला प्रिंट केला, इथं डायरेक्ट आधी प्रिंट केला. आलंच की. मग कशाला उगाच हा राडा करायचा आहे उगाच? तुम्ही बी लोड घेता, आम्हाला बी देता. हे व्हेरिएबल शिकवता, हे करता. असा विषय नाही आहे. विषय असा आहे व्हेरिएबल बनवण्याचं रिझन आहे मित्रांनो, इन फ्युचरमध्ये त्या व्हेरिएबलची गरज आपल्याला पडू शकते. माईट बी पडू शकते. पडू शकते 100%. कसं काय? तुम्हाला घरचं एक्झाम्पल सांगतो. आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी, तुमच्या, माझ्या घरी प्रत्येक गोष्ट स्टोअर करून ठेवली जाते. हो, स्टोअर करून ठेवली जाते. आता तुम्ही म्हणाल का? तुम्ही म्हणणारच नाही का? तुम्हाला माहीत आहे का स्टोअर करायची? तुम्ही लेट्स सपोज साखर आणली. तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करता की नाही? हो, करतो ना सर. स्टोअर तर का करायला लागते? अहो सर, उद्या पाहुणे आले तर काय आहे? तुमच्या घरी पाठवायचे का? लागते ना साखर स्टोअर करून चहाला, बरोबर की नाही? तुम्ही चपातीसाठी गहू असेल, ज्वारी असेल, स्टोअर करून ठेवताय की नाही? का म्हणता, "नाही, कशाला स्टोअर करायचं? टाका तसेच." का? इन फ्युचर यू नो दॅट की भाई याचा यूज आहे. इन फ्युचर कधीही आम्हाला हे लागू शकतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ, त्या प्रत्येकासाठी डब्बा आहे. रेडीमेड मूग डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ प्रत्येकासाठी एक डब्बा ठेवला सेपरेट आणि त्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवलंय. त्याचं कारण काय हो? ऑब्व्हियसली कारण आहे सर पुढे यूज होणार आहे आणि कारण काय म्हणजे कारण काय? अहो सेम इथं पण तेच कारण आहे. व्हेरिएबल बनवायचा का? डायरेक्ट आधी प्रिंट होतोयच की. डायरेक्ट दुकानातून साखर आणली टाकतोच की होतं की चहा. पण स्टोअर कशाला करायचा आहे? अहो उद्याचा चहा. उद्याचा चहा कसा? बरोबर की नाही? वी हॅव टू स्टोअर इट. सिमिलर दॅट या व्हॅल्यू ज्या तुम्हाला दिसत आहे, याला आजसाठी समजू नका हो. हे आज प्रिंट झालं ठीक आहे. उद्या? उद्याचं काय? उद्याचं काय? सो दॅट्स द रिझन गाईज वी हॅव टू स्टोअर इट इन व्हेरिएबल. स्टोअर केल्यावर फायदा काय होतो माहिती आहे का? तो पण सांगतो. मी एक नवीन फाईल बनवली लेट्स से आणि याच्यामध्ये मी एक सॅलरी नावाचं व्हेरिएबल बनवलं. सॅलरीला दिलं 3,000. अजून करा एम्प्लॉयीची सॅलरी आणि मी याला प्रिंट केलं. बघा मी व्हेरिएबल बनवलाय. व्हेरिएबल नसतं तर किती भानगडी झाल्या असत्या तुम्हाला दाखवतो मी. याला मी म्हणलं emp.py. मी सॅलरी प्रिंट केली. मी रन केला कोड. emp.py आलं 3,000. आता मी या सॅलरीमध्ये मी म्हणलं एम्प्लॉयीनं चांगलं काम केलं, त्याची सॅलरी वाढवा. सॅलरी काय करा? वाढवा. मी लिहिलं इथं प्रिंट किती वाढवायची सॅलरी? मी म्हणलं सॅलरीमध्ये एक ₹5,000 वाढवा. सॅलरी आधी 30,000 करू आपण. ठीक आहे. 5,000 वाढवले. किती झाली टोटल सॅलरी? 35,000 आहे बघा. आधी 30 होते, वाढवल्यावर 35 झाले. म्हणजे ही वाढलेली सॅलरी काय? आता तुम्हाला तुम्ही जर आता हा कोड 10 दिवसांनी बघितला आणि तुम्हाला जर विचारलं, "हे काय 5,000?" तुम्हाला 30,000 विचारलं, तुम्ही काय म्हणाला, "हो सर, ही काय सॅलरी आहे." म्हणजे तुम्ही ह्या व्हॅल्यूकडे बघून म्हणत नाही सॅलरी आहे. ह्या व्हॅल्यूला ज्याच्यात स्टोअर केलंय, त्याच्याकडे बघून म्हणत आहे ही सॅलरी आहे. येस ओर नो? अहो, ही काही असू शकतं ना 30,000. मी म्हणलं हे 30,000 पैसे आहेत, रुपये आहेत. कशाचे? अहो, असेच पैसे आहेत माझ्याकडे. असा अंदाज नाही लावता येत, बरोबर की नाही? तुम्ही याला बघून म्हणत आहे ही सॅलरी आहे. पण मला सांगा याला बघून तुमच्याकडे काही शब्द आहेत का काय बोलायला? 5,000 काय? लाडक्या बहिणीचे? नाही. मग काय काय 5,000?
आता सर तुम्ही म्हणाल, "हो सर, हे इन्क्रिमेंट झालेली सॅलरी आहे." तुम्हाला माहीत आहे, दुसरा डेव्हलपर आला त्याने तुमचा कोड बघितला. त्यानं काय समजायचं हे 5,000 काय? काय म्हणून समजायचं त्यानं? त्याला म्हणजे आयडेंटिटीच नाही याला. ओळखच नाही ना. ओळख आहे, याला ओळख आहे. 30,000 व्हॅल्यूला ओळख आहे. ही सॅलरी आहे. कोणामुळं? व्हेरिएबलमुळं. मित्रांनो, व्हॅल्यूला ओळख व्हेरिएबलमुळं येते. व्हेरिएबल जर नसेल तर व्हॅल्यूला ओळखच येणार अहो कुणी ओळखणारच नाही. हे बरोबर की नाही? आता जर मी इथं रँडम व्हॅल्यू प्रिंट केली. हे बघा ही वाली आणि मी तुम्हाला म्हणलं हे काय? तुम्ही काय म्हणून म्हणणार? तुम्ही म्हणाल, "सर हे 100 आहे." अहो, हो 100 आहे ते मला पण माहीत, पण काय आहे? तुम्ही म्हणाल, "सर काय आहे म्हणजे काय? 100च आहे." पण मी जर तुम्हाला म्हणलं ही आयडी आहे. तुम्ही "सर कसं काय आयडी?" तुम्ही जर दिलं पण नाही. सो दॅट्स द रिझन वी हॅव टू राइट आयडी इक्वल टू 100. आता तुम्ही काय म्हणा, "हो सर ही आयडीच आहे ना." का? आयडेंटिफिकेशन आलं ना. व्हेरिएबलमुळे एक ओळख येते. ओळख तर येतेच हो, पण इन फ्युचर त्याचा यूज पण होतो. ओके. हा पण पॉइंट लक्षात ठेवा. व्हेरिएबलमुळं व्हॅल्यूला ओळख येते. दॅट इस आयडेंटिफाय. वी कॅन आयडेंटिफाय आयडेंटिफाय द व्हॅल्यू युजिंग इट्स व्हेरिएबल. इट इस व्हेरी इम्पोर्टंट पॉइंट. व्हॅल्यूची आयडेंटिटी व्हेरिएबलवर डिपेंड करते. आता बघा हे 5,000 काय असं समजणार नाही. सो इफ आय राइट बोनस इक्वल टू 5,000 असं जर मी लिहिलं आणि मी जर दिलं सॅलरी प्लस बोनस. आता येडा सुद्धा म्हणेल की राव हे 5,000 काय? तो मग बोनस आहे राव सर ह्यो. बरोबर आहे. सेम आउट 35,000 येणार आहे की नाही हे बघा. मग पण तेच येत होतं. पण आता जे 35 येतंय त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन आहे, क्लॅरिटी आहे, की बाबा 5,000 हे बोनस आहे. म्हणून व्हेरिएबल लागतो. दुसरी गोष्ट, आता ह्या सॅलरीमध्ये तुम्ही बोनस ॲड केला 5,000. काही दिवसांनी एम्प्लॉयीनं परफॉर्मन्स चांगला दिला नाही. दिला नाही चांगला. त्याची सॅलरी थोडी डिक्रिमेंट करण्यात आली. ओके. मी तर लिहिलं प्रिंट सॅलरी प्लस बोनस मायनस लेट्स से 2,000. आता हे 2,000 आहे काय नेमकं? असं बघून समजदारच नाही. आउटपुट येणार हो 33,000 आहे. 35 मधनं 2 गेले 33. हे येणार, पण हे आहे काय? याच्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवला. दॅट इस समथिंग लो परफॉर्मन्स 2000 कट. आता जर एखाद्याला विचारलं, इथं मी टाकलं लो परफॉर्मन्स हा व्हेरिएबल. कॅन यू कॉपी? हे जर मी इथं टाकलं, कुणीही सांगेल, "ओह सर, काय नाही 2,000 कट झालेत लो परफॉर्मन्समुळं." कारण व्हेरिएबल बनवला आपण, बरोबर की नाही? हे बघा, इफ यू रन धिस 33,000च आलंय. पण कळतंय आपल्याला आता, की बाबा हां, सॅलरीमध्ये आधी बोनस ॲड केला आणि मग लो परफॉर्मन्सचे 2,000 काढले. पण जर मी असं लिहिलं असतं, कुणी सांगितलं असतं मला? बघा 35,000 सॉरी 30,000 मग 5,000 आणि मग वजा 2,000. मला सांगा, हे वरचा कुठलाच कोड नाही असं समजा. हे आहे काय? नाही का नाही कपाळात आपल्या काहीतरी व्हायचं काम आहे. मेंदू शांतच होईल. हे काय काय? तुम्ही मला ह्या नॉर्मल व्हॅल्यू आहेत. पण मी जर तुम्हाला म्हणलं ही सॅलरी आहे, हा बोनस आहे, हा लो परफॉर्मन्सची व्हॅल्यू आहे. हे असं नाही कळत आहे. कळतं सगळ्यांना क्लॅरिटी येते. व्हेरिएबल लागतो कशामुळे? जरी तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहीत असतील, माईट बी. आपण दुसऱ्याचं काय? दुसऱ्याचं काय टेन्शन घ्यायचंय? अहो, तुम्ही काय एकटेच कोड करणार आहेत का? टीम असते कोड करायला. 50 जण, 100 जण. तुमचा कोड त्यांना द्यावा लागतो. त्यांचा कोड तुम्ही घ्यावा लागतो. So to understand the values, guys, very important that you should create the variable. हे कळतंय? म्हणून व्हेरिएबल बनवणं लय गरजेचं आहे. So चला व्हेरिएबल बनवू. कॅन आय क्रिएट युजर नेम? युजर नेम इज आदी अँड जावा. एक युजर नेम बनवलं मी. लेट्स से पासवर्ड. पासवर्ड दिला 1212. ईमेल. ईमेल दिला adi@gmail.com. ओके. देन वी हॅव ॲड्रेस. हा युजरचा डेटा आहे. अजून का? Then there is a age 25. Then there is a something mobile number. Any kind of data you can store. Okay, mobile number, something, something. Okay. And now I want to print this data. Yeah, how to print this data? Very simple. Print लिहा and just write username, print password, print email, print address, print mobile number. As it is variableची नावं लिहा. Save this file. फाईल सेव्ह करू का मी user.py? काही नाव देऊ शकता फाईलला. py एक्सटेन्शन पाहिजे.
and if I run this file user.py, can you check it? Hey, what is username? Adi and Java. आलं. What is password? 1212. What is email? आला. Address? आला. मोबाईल नंबर? कळतंय सगळ्यांना. हे व्हेरिएबल आहेत म्हणून यांची ओळख आहे. आधी आणि जेव्हा आहे काय युजर नेम. नाहीतर काय म्हणले, "हो सर ते नाही का मराठीमध्ये YouTube चॅनल आहे आधी आणि जेव्हा." ती पण एक ओळख आहे राइट? ही पण एक ओळख आहे युजर नेम. पासवर्ड 1212 इट इस अ पासवर्ड. ईमेल धिस इज ईमेल. आता ह्याला बघूनच कळतंय हा ईमेल आहे. बट तरी पण आयडेंटिटी पाहिजे. पुण्याला बघून कळतंय ॲड्रेस. 25 ला बघून कळतं हे एज आहे. नाहीतर दुसरंच काहीतरी गेस केलं असतं कुणी बरोबर. हे नंबर आहे. आता हा डेटा तुम्ही प्रिंट केला, पण इथं बघून कळतंय का आपल्याला आउटपुटमध्ये हा डेटा आहे का? आधी आणि जेव्हा आहे काय? सो यू हॅव टू बाइंड लाइक दिस स्ट्रिंग व्हॅल्यू युजर नेम. कॅन आय बाइंड लाइक दिस? हे बघा. हे डबल कोट सेपरेशन आणि हा व्हेरिएबल सेपरेशन कशाने केलं? आता हे कसं दिसेल बघा. बरं दिसेल जरा हे बघ. इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय रन कॅन यू चेक इट? युजर नेम इक्वल टू आधी आणि जेव्हा. आधी फक्त आधी आणि जेव्हा होता. आता काय? युजर नेम इक्वल टू सेपरेशन केलं. व्हेरिएबलची व्हॅल्यू आली. याला पण तसंच करा. पासवर्ड इक्वल टू दॅट इज पासवर्ड. देन ईमेलसाठी पण तसंच करा. ईमेल इक्वल टू ईमेल. ॲड्रेसला पण सेम. ॲड्रेस इक्वल टू ॲड्रेस. मोबाईल नंबरला पण सेम. मोबाईल नंबर इक्वल टू मोबाईल नंबर. आणि आता बघा बरं कसं म्हणजे छान दिसेल. युजर नेम, पासवर्ड, ईमेल, ॲड्रेस म्हणजे व्हेरिएबल इकडे प्रिंट केले आणि इकडे ॲज इट इज व्हॅल्यू जे आपल्याला इथं शो करायचे. सॉरी डेटा किती भारी दिसतोय आता. हा युजरचा डेटा आहे. सो यू कॅन राईट हिअर प्रिंट वरती लिहा. ओके युजर इन्फॉर्मेशन जस्ट फॉर अंडरस्टँडिंग राईट. हा डेटा कोणाचा आहे? अशा 2 लाईन मारा थोडंसं बरं वाटतंय. बरं वाटलं पाहिजे. बाकी काही नाहीये मग. तर बरं वाटतं युजर इन्फॉर्मेशन नाही का? मी जर तुम्हाला म्हणलं, "गाईज कॅन यू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट अ बुक. आय हॅव अ बुक. कॅन यू स्टोअर द इन्फॉर्मेशन फॉर दॅट?" या. लेट्स से आय विल राइट हिअर बुक आयडी व्हेरिएबल. बुक आयडी इज समथिंग 233. बुकचं नाव, बुक नेम. बुक नेम इज समथिंग पायथनचं बुक आहे माझ्याकडे. बुकची प्राइस काय? बुकची प्राइस आहे समथिंग ₹450. 0.0. देन बुकची क्वांटिटी आय हॅव सम क्वांटिटी ऑफ बुक्स. 10 बुक माझ्याकडे आहेत. बुकचा ऑथर कोण आहे? बुकचा ऑथर सर मी स्वतःच आहे. बुकचा ऑथर. लिहून टाका तुमचं नाव. होय. रिअलिटीमध्ये नाही आलं तरी प्रोग्रामिंगमध्ये तरी येऊ द्या. आधी आणि जेव्हा. चला आता बुकची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची इच्छा. प्रिंट इथं मी लिहिलं बुक इन्फॉर्मेशन. बुक इन्फॉर्मेशन. 2 मस्त अशा लाईन इकडून मारा. थोडंसं बरं दिसतंय दिसायला. ठीक आहे. आणि करा प्रिंट. चला कसं प्रिंट करायचं? बुकची आयडी डबल कोटमध्ये दिलं आणि कोमा देऊन व्हेरिएबलला प्रिंट केला मी बुक आयडी. जमतंय का? हे जमतंय का? बुकचं नाव. ओके. बुकचं नाव, व्हेरिएबलचं नाव. चला परत बुकची बुक प्राइस. ठीक आहे. डबल कोट. सेपरेट करा बुक प्राइस. क्वांटिटी किती आहे? QTY. देन काय? बुकचा ऑथर. तुम्ही तर फक्त ऑथर जरी लिहिलं काय प्रॉब्लेम नाही. बरं हा व्हॅल्यू ॲज इट इज दिसण्यासाठी आहे राईट. इथं मात्र व्हेरिएबलचं नाव ॲज इट इज पाहिजे. जर तुमच्याकडून थोडं जरी चुकलं, हे डीचं स्मॉल हे बघा डीचं कॅपिटल डी झाला राडा. हा व्हेरिएबल नाहीच तुमच्याकडे. हा व्हेरिएबल आहे. ॲज इट इज पाहिजे. हे ॲज इट इज पाहिजे. हे कसंही लिहा. हे दिसण्यासाठी आहे राईट. पण व्हेरिएबलचं नाव ॲज इट इज पाहिजे. ठीक आहे. सो नाव हे बघा हे चुकलंय बरं का. आता जर मी रन केलं तर तुमच्या समोर एरर आहे. काय आलं बघा. बुक प्राइसला एरर कशामुळे आला आपला? डबल कोट आपला इथं राहील. ठीक आहे. दिला मी. हे बघा आला एरर बुक आयडीला. हा म्हणतोय बुक आयडी इज नॉट डिफाईन्ड. डिड यू मीन बुक आयडी? स्मॉल डी. हुकलं की नाही? सो यू हॅव टू राईट बुक आयडी.
नाउ इफ यू रन दिस, हे बघा. ही युजर इन्फॉर्मेशन, ही बुक इन्फॉर्मेशन. कसं एकदम असं बरं वाटतंय की नाही? बघायला पण असं व्यवस्थित वाटते. हां, हां, हां. येस, येस, येस. माझा आउटपुट आलेला आहे आणि आता मी डेव्हलपर झालो. राइट? So like that, we have to create the variables, guys, to store the different kind of information. आता मी युजरची इन्फॉर्मेशन, बुकची इन्फॉर्मेशन, मी जर तुम्हाला म्हणलं, "पोरं, तुम्ही एम्प्लॉयी इन्फॉर्मेशन नाही का स्टोअर करू शकत?" करा एम्प्लॉयीची इन्फॉर्मेशन स्टोअर. एम्प्लॉयीचं नाव, एम्प्लॉयीचं गाव, एम्प्लॉयीची आयडी, सॅलरी, डिपार्टमेंट करू शकता. मी म्हणलं तुम्हाला, "कॅन यू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन?" एखादा प्रॉडक्ट आहे, त्याची इन्फॉर्मेशन, प्रॉडक्टची आयडी, प्रॉडक्टचं नाव, प्रॉडक्टची कॅटेगरी, प्रॉडक्टची प्राइस, प्रॉडक्टची क्वांटिटी लिहू शकता, व्हेरिएबल बनवू शकता की नाही? यू हॅव टू क्रिएट द व्हेरिएबल. एम्प्लॉयीसाठी व्हेरिएबल बनवा, प्रॉडक्टसाठी व्हेरिएबल बनवा, नो. आणखीन खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण रिॲलिटीमध्ये व्हेरिएबल्स बनवतो, प्रोजेक्टमध्ये व्हेरिएबल बनवतो. का? त्याचा डेटा स्टोअर झाला पाहिजे. आता Amazon काय करत आहे? Flipkart, Instagram युजरचा डेटा असा स्टोअर करत आहे. डेटाबेसमध्ये टाकून देतंय. तुमचं युजर नेम, तुमचा पासवर्ड, तुमचा ईमेल, तुमचा ॲड्रेस सगळंच घेतोय तो. अरे गेटिंग माय पॉइंट. सर सगळं कुठे घेतोय? ईमेल तर घेतोय. तुम्हाला वाटतंय तो ईमेल घेतो, पण ईमेलच्या पाठीमागे तुमचा सगळा डेटा ॲक्सेस केला जातो. इव्हन इव्हन तुमची आवड, निवड सगळं त्याला माहीत आहे. होय का सर? हो, सगळं माहीत आहे. तुम्ही एकदा चेक करून बघा. तुम्ही Instagram सारखं ॲप्लिकेशन Play Storeला ओपन करा आणि त्याच्यामध्ये अबाउटमध्ये जाऊन बघा, तो काय इन्फॉर्मेशन तुमच्याकडून घेतोय. तुमचं लाईव्ह लोकेशन, तुमची आवड, तुम्ही कोणते सोशल मीडिया यूज करता, किती वेळ यूज करता. अहो, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट कोणाकोणाचे आहेत. तुम्ही कोणासोबत चॅटिंग करता. नाही, एवढं प्रायव्हसीमध्ये नाही जात ॲक्चुअली तो. घाबरू नका. सगळेजण एकदम घाबरले. "अरे, चॅटिंग पण दिसते का काय?" चॅटिंग वगैरे नाही दिसत ॲक्चुअली. ठीक आहे. ठीक आहे. कोणी करत असेल अजिबात घाबरू नका. ठीक आहे. नाही ना कोण करत? ठीक आहे. श्रीराम. अय श्रीराम. श्रीराम एकदम मस्त उगा आपल्या डोक्यावर हात-बीत लावून, मस्त टिळा वगैरे लावून. कुठं गेलता? येरमाळ्याला गेलता काय? नाही सर, पहिलाच होतो. कुठला टिळा लावलाय? कुठं? ते आमच्या गावातलं त्यांचं. म्हणजे तुमच्या गावातली देवीचा आहे काय? बरं, 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 बरं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? तर ही इन्फॉर्मेशन आज सगळ्यांनी लिहून काढायची आहे. ठीक आहे. आजसाठी मी इथंच थांबतोय. डेटा टाइप मी उद्या कव्हर करेल. ठीक आहे. इव्हन प्रिंट करण्यासाठी फक्त एवढाच एक वे नाहीये. ओके. आपण हा डेटा प्रिंट वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. देअर आर सो मेनी वेज टू प्रिंट डेटा. ते पण मी उद्याच सांगेन. ठीक आहे. एका दिवशी एकदम सगळं डायरेक्ट पोटात जायचं नाही. पोट वगैरे गच्च होईल. कोणाकोणाला मळमळ वगैरे होऊ शकते. म्हणजे ओव्हरलोड होईल असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे. सो बेटर दॅट की आपण हळू-हळू थोड्या-थोड्या कॉन्सेप्ट बघत पुढे जाऊ. ठीक आहे. यासाठी सगळेजण हे करून घ्या. प्रिंटचा यूज असेल किंवा इंटरनल वर्किंग असेल. या नोट्स मी तुम्हाला शेअर करतोय थोड्याच वेळात आपल्या ड्राईव्हवरती. ठीक आहे. आणखीन कोणाला काही क्वेशन आहे त्याच्यामध्ये? सर हॅलो. हं, हं, हं. पायथनमध्ये कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशन दोन्ही एकदाच होतं म्हणजे सोबतच होतं ना? करेक्ट. सोबत म्हणजे आधी ओके. कंपायलेशन होणार मग इंटरप्रिटेशन. हां, म्हणजे तेच. हां. पण जावामध्ये आपल्याला कंपायलेशनसाठी वेगळं द्यावं लागतं आणि करेक्ट, करेक्ट, इथे करेक्ट. एकदाच. ओके. इथं काय होतं माहिती आहे का? इंटर्नली होतं कंपायलेशन. आपल्याला करावं लागत नाही. आपण फक्त इंटरप्रिटेशन करतो. हं, हं, हं. हं. म्हणजे आपण सोर्स कोड जो आहे तो दिसत नाही आपल्याला. हां, अजिबात नाही. तो आपला बाईट कोड. हां, सॉरी बाईट कोड. हां, हां. येस. बाईट कोड. ठीक आहे. ओके. एनी अदर क्वेशन? सगळ्यांना रेकॉर्डिंगचा ॲक्सेस भेटलाय आता? कोण आहे का असं? नाही सर मला रेकॉर्डिंग नाही भेटली. ठीक आहे. एकदा चेक करा. तिथंच तुम्हाला नोट्स पण भेटतील. ओके. ठीक आहे. चला थांबू आपण यासाठी.